हॅलो, युरेकातर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण काय बघणार आहोत तर पायथॉनचा डेमो बघणार आहोत. ओके. म्हणजे पायथॉन आपण कशा प्रकारे वापरू शकतो. म्हणजे एक तर लॅपटॉपवर वापरू शकता, डेस्कटॉप म्हणा, लॅपटॉप म्हणा किंवा तुम्ही इव्हन मोबाईलवर पण वापरू शकता. ओके. तर मोबाईल मी जे वापरणार ते लॅपटॉपवर वापरतोय. ओके. तर माझी जी स्क्रीन दिसणार ती तुम्हाला लॅपटॉप, पण तुम्ही जर मोबाईलवर वापरत असाल ना, तर मी तुम्हाला ऑलरेडी एक लिंक पाठवलेली आहे. त्याच्या सहाय्याने तुम्ही ते ॲप काय करायचे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडीशी स्क्रीन काय असणार आहे वेगळी दिसणार आहे. ती कशी दिसणार आहे ते मी तुम्हाला WhatsAppच्या ग्रुपवर पाठवतो, स्क्रीन पाठवतो. ओके. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जसं मी इथे टाइप करणार तसंच तुम्ही ते काय काय करायचं आहे टाइप करायचं आहे. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, पायथॉन ही सगळ्यात एकदम 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 सोपी काय आहे सांगा लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके. तर जनरली प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय असतं बघा, तर कमांड माहीत असण्यापेक्षा तुमचं लॉजिक किती परफेक्ट आहे ते महत्वाचं असतं. जर तुम्ही बघितलं, डिग्र्या घेऊन बाहेर पडतायत मुलं, बी घेऊन बाहेर पडतायत, BSc घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या घेऊन बाहेर पडतायत. त्यांचा कमांड माहीत आहे, पण त्यांचं लॉजिक काय नाही सांगा परफेक्ट नाहीये. माझा प्रयत्न काय असणार आहे सांगा, शालेय जीवनातच आपल्याला काय करायचंय, लॉजिकमध्ये मास्टरी मिळवायची आहे. आणि त्याच्या दृष्टीने काय आहे सांगा, पायथॉन ही बेस्ट लँग्वेज आहे. पायथॉन ही AI मध्ये वापरली जाते, डेटा सायन्समध्ये वापरली जाते. इव्हन जर तुम्ही बघितलं, तर जे डिग्री इंजिनियर बाहेर पडतायत, ते नंतर काय करतात परत पायथॉनला जॉइन करतायत. तुम्हाला ह्याचा एक ॲडव्हान्टेज मिळणार आहे. तुम्ही जेव्हा म्हणजे शालेय जीवनात त्याच्यावर काय करणार आहे, कमांड असणार आहे तुमची. त्यामुळे पुढे तुम्हाला काय होणार आहे सांगा, पुढचा जो प्रवास आहे तो खूप खूप काय होणार आहे, सोपा होणार आहे. ओके. तर माझी स्क्रीन तुम्हाला दिसते बघा. तर आपण सिंपल प्रोग्राम बघूया. ओके. मला काय करायचं आहे सांगा, एक शब्द काय करायचा आहे सांगा प्रिंट करायचा आहे. हॅलो शब्द प्रिंट करायचा आहे किंवा हॅलो पायथॉन काय करायचं आहे मला प्रिंट करायचं. तर मी काय देतो, प्रिंट ही कमांड झाली. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कॉम्प्युटरमध्ये आपण 3 भाग असतात, इनपुट, आउटपुट आणि CPU. इनपुट म्हणजे आपण डेटा देत असतो आणि आउटपुटला आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत असते. पण प्रोग्रामिंगच्या सहाय्याने काय करतो, तर आपल्याला जसं पाहिजे आउटपुट तसं आपण काय करत असतो, आणत असतो. ओके. तर पहिल्यांदा आपण सगळं सगळं बेसिक बघूया, नंतर आपण डिटेलमध्ये त्याच्यामध्ये बघणारच आहोत. ओके. तर इथे बघा मी काय करतो, मला जो शब्द पाहिजे ना तो मी काय करतो डबल इन्व्हर्टेड कॉममध्ये घेतो. समजा मला लिहायचं आहे हॅलो पायथॉन. ओके. ओके. तर हा शब्द मला काय करायचा आहे, स्क्रीनवर दिसायला पाहिजे. तर मी त्याला कमांड दिली. प्रिंट ही आपली कमांड झाली. आणि काय दिसायला पाहिजे ना, ते मी काय केलं सांगा, त्याच्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉममध्ये काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. ओके. तर जेव्हा मी रन करणार, तुम्ही जर याच्यावर वापरत असाल ना मोबाईलवर, तर तुम्हाला खाली एक काय दिसणार आहे, एक सर्कल दिसणार आहे येलो कलरचं. त्याच्यामध्ये एक ट्रायंगल दिसणार आहे. त्या ट्रायंगलवर क्लिक केला की तुमचा प्रोग्राम काय होणार आहे, रन होणार. आता इथे माझं काय करतो मी, रन प्रोग्राम करतो. मी ऑलरेडी काय करणार, सेव्ह करणार आहे तो. आणि मला काय दिसणार बघा इथे, हॅलो पायथॉन हा शब्द मला काय करतोय, दिसतोय. म्हणजे याला आपण आउटपुट म्हणतो. ओके. आणि जो आपण लिहिला तो काय होता सांगा, प्रोग्राम होता. हा आपला प्रोग्राम होता. आता समजा मला काय करायचं आहे, हा शब्द मला 10 वेळा पाहिजे. तर मी काय करणार सांगा, हे 10 वेळा मला काय करावं लागेल, प्रिंट स्टेटमेंट द्यावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला काय माहीत नसेल तर आपण असं करणार, आपण काय करणार, मी 5च वेळा देतो. समजा मी काय केलं सांगा, 5 वेळा केलं. तर काय होणार, मी काय करणार, रन केलं तर तो 5 वेळा दिसला. पण त्याच्यासाठी मला 5 वेगवेगळ्या सेम कमांड आपल्याला रिपीट कराव्या लागल्या. ओके. म्हणजे आपल्याला समजा हे ठीक आहे, 5-10 वेळा ठीक आहे. पण समजा मला एखादा शब्द काय करायचा आहे, एखादी लाईन काय करायची आहे, 100 वेळा मला काय करायचे आहे, रिपीट करायचे आहे. मग प्रॉब्लेम काय होणार सांगा, हे 100 वेळा तुम्हाला काय करावं लागेल, प्रिंट हॅलो पायथॉन काय करावं लागेल, लिहत बसावं लागेल. पण त्याच्यापेक्षा आपण काय करणार आहे, एक वेगळं काहीतरी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. तर इथे मी काय करतो बघा, फॉर, इथे मी लिहितो आय इन रेंज. हे सगळं मी सांगणार आहे काय काय लिहितोय ते. आणि इथे नंबर देतो 1,11 देतो. आणि नंतर काय करतो, ब्रॅकेट कंप्लीट करतो आणि कोलन देतो. ओके. आणि समजा ही मी सध्या लिहिलेली नाहीये, ही मी काढून टाकतो सध्याला. ओके. नंतर काय करायचं बघा, एक लक्षात घ्या, जेव्हा मी काय केलं सांगा, फॉर आय इन रेंज 1,11 लिहिलं, ब्रॅकेट कंप्लीट केलं, कोलन काढलं, त्याच्यानंतर मी एंटर की दाबणार. एंटर की दाबल्यावर काय करायचं, कर्सर ज्या ठिकाणी येतो ना तिथेच थांबायचं, त्याच्या अलीकडे नाही जायचं.
ओके. आणि मगाशी जे काय मी लिहित बसत नाही, मी काय करतो पेस्ट करतो. हे असं लिहायचं. तुम्हाला स्क्रीनवर असं दिसायला पाहिजे. बघा काय झालं, मी कोलन शब्द दिल्यावर एंटर केल्यावर जिथे आलं ना तिथूनच प्रिंट काय केलं मी स्टार्ट केलं. तर आता मी काय करतो बघा रन करतो. तर मला तो शब्द काय दिसणार सांगा, हॅलो वर्ल्ड हे काय दिसणार सांगा, मला 10 वेळा आलेला आहे बघा. ओके. समजा मला काय कर पाहिजे 5 वेळा पाहिजे, तर मी 11 दिलं ना ते मी 6 वेळा दिलं. म्हणजे जेवढ्या वेळा पाहिजे ना त्याच्या नंतरचा नंबर द्यायचा. ओके. मी काय करतो रन करतो. 5 वेळा मिळाला बघा मला. ओके. आता ह्याच्यामध्ये काय असतं बघा, तर फॉर फॉर ही कमांड झाली आपली आणि ह्याला आपण लूप म्हणतो. लूप म्हणजे काय होणार आहे, रिपीट कर. किती वेळा रिपीट करते आपण त्याला सांगणार आहे. त्याच्यानंतर मी काय दिलं सांगा, आय. आय हे व्हेरिएबल झालं. व्हेरिएबल म्हणजे ज्याची व्हॅल्यू बदलत जाते त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो. उदाहरणार्थ जर तुमच्यापैकी 8वी 9वी 10वी मध्ये कोण असतील ना, तर आपण पाय शब्द वापरतो. पाय म्हणजे व्हॅल्यू काय असते सांगा, फिक्स असते. 3.14 किंवा 22/7 अशी त्याची व्हॅल्यू असते. ओके. पण आय हे व्हेरिएबल आहे. आयची व्हॅल्यू 1 असेल, 2 असेल, 3 असेल, किती असेल. ओके. आपण त्याला काय सांगतो, आय इन द रेंज. रेंज कुठली पाहिजे मला, 1 to 6. पण 6च्या अगोदरचा पर्यंत नंबर घेणार, म्हणजे 5 नंबर तो काय करणार आहे, घेणार आहे. ओके. मला समजा काय करायचे, समजा 10 वेळा करायचं असेल तर मी काय केलं असतं मगासारखं इथे 11 दिलं. म्हणजे तो शब्द काय झाला असता, शब्द म्हणण्यापेक्षा ती प्रिंट कमांड काय होणार समजा 10 वेळा काय होणार आहे, रिपीट होणार. क्लिअर समजलं. ओके. आपण परत एकदा रन करूया. समजा मला काय पाहिजे, ती 3 वेळाच पाहिजे, तर मी काय करणार इथे 4 लिहिणार. म्हणजे मला काय होणार आहे, 3 वेळा तो रिपीट होणार. ओके. आता समजा मी काय केलं सांगा, हे तुम्हाला समजलं असेल, तुम्ही पण करून बघा. इथे तुमच्या स्क्रीनवर तुम्ही लिहा आणि नंतर मी सांगितलं मगाशी बघा, सर्कल आहे बघा, येलो सर्कल कलरचं, त्याच्यामध्ये ट्रायंगल आहे, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला काय मिळणार, त्याचं आउटपुट मिळणार. ओके. आता समजा मी काय केलं सांगा, हे हॅलो वर्ड लिहिलं ना, हॅलो पायथॉन लिहिला ना, त्याच्याबद्दल मी आय लिहिलं ना विदाउट डबल इन्व्हर्टेड कॉमा, तर तो आय हा शब्द आय हे कॅरेक्टर टाईप नाही करणार आहे. तर आय व्हेरिएबलमध्ये काय आहे, तर तो काय करणार आहे, टाईप करा. आणि इथे आपण काय करूया सांगा, इथे मी 11 देतो. तर काय होते बघा, आपण आय मध्ये पहिल्यांदा 1 नंबर असणार, नंतर 2 असणार, 3 असणार, अप टू 10 पर्यंत तो नंबर काय करणार सांगा, प्रिंट करणार. काय झालं बघा, 1 to 10 नंबर आपले प्रिंट झालेले. तुम्ही पाहिजे तर पॉज करा आणि करून बघा. ओके. पॉज करा आणि काय करा, करून बघा. फक्त काय करतो सांगा, मी कोलन लिहिल्यानंतर एंटर केल्यानंतर जिथे आपण थांबतो ना तिथेच आपल्याला काय असायला पाहिजे, तो प्रिंट कमांड आहे. आता समजा चुकून तुम्ही काय केलं सांगा, ही कमांड आहे ना ती इथे दिली, तर आपल्या फॉर मध्ये काय नाही सांगा, एक पण कमांड नाहीये. त्यामुळे आउटपुट आपल्याला जे मिळणार ना ते मगासारखं काय होणार नाही सांगा, मिळणार नाही. आपल्याला काय दाखवतंय, फॉर मध्ये काहीच कमांड नाही म्हणून सांगतो, म्हणजे इथे तुम्हाला एरर येते. ओके. तर मी काय करणार, त्याच्यासाठी काय करणार सांगा, हे जे फॉर आपला नंबर होता तो मी काय करणार सांगा, इथे एंटर करणार आणि इथे ती कमांड घेणार. क्लिअर. हा, म्हणजे जिथे सॉरी एंटर करून जिथे आपण येतो ना त्याच ठिकाणी तुम्हाला ती काय करावी लागेल, पहिले. आता समजा मी काय केलं सांगा, इथे मी काय दिलं सांगा, आणि प्रिंट कमांड दिली, पण ती पण रूप मध्येच आहे. प्रिंट, इथे मी लिहिलं हॅलो. तर पहिल्यांदा 1 नंबर आहे ना, हॅलो शब्द येणार. 2 नंबर आहे ना, हॅलो शब्द येणार. ओके. आपण रन करून घेऊया. झालं बघा, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, हॅलो हॅलो हॅलो. पण समजा मी काय केलं सांगा, माझी ही प्रिंट कमांड आहे ना, ती मी काय केलं सांगा, अशी आणली, इकडे आणली. ओके. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, ती लूप मध्ये नाही आहे, ती लूपच्या काय सांगा बाहेर आहे. आता काय होते बघा, तर नंबर पहिल्यांदा टाईप होणार आहे 1 to 10 आणि नंतर लास्टलाच एकदा काय येणार सांगा, हॅलो शब्द आहे. झालं बघा, 1 to 10 नंबर आले आणि नंतर हॅलो आला. ओके. मला काय पाहिजे सांगा, हा जो हॅलो शब्द आहे ना तो स्टार्टिंगला पाहिजे, म्हणजे नंबर यायच्या अगोदर मला पाहिजे. तर मी काय करणार आहे, तर हे जे आपण फॉर लूप वापरतो ना त्याच्या अगोदर मी काय करणार आहे, हे देणार. ओके. आता काय होणार सांगा, तो हॅलो शब्द आहे तो पहिल्यांदा आहे ना, आणि नंतर काय होणार सांगा, पहिल्यांदा बघा हॅलो शब्द आला आणि नंतर काय आले सांगा, नंबर. ओके. मला समजा काय करायचंय,
21 पर्यंत नंबर पाहिजे तर मी काय करणार 20 पर्यंत नंबर पाहिजे तर इथे 21 देणार. ओके, स्टार्टिंग नंबर पासून 20 पर्यंत. त्याच्या पुढचा एक नंबर आपण काय करत असतो लिहित असतो. बघा 20 पर्यंत काय आले आपले नंबर आले. ओके, आपण आणि एक काय करू शकतो सांगा, तर तो काय करतो सांगा, एक नंबर 1 ने वाढवतो, परत 1 ने वाढवतो. आपल्याला 2 ने वाढवायचे पाहिजे. मग मी काय करणार इथे आणि कॉमा काढणार इथे आणि 2 देणार. त्याचा अर्थ काय आला, मगाशी तो डिफॉल्ट म्हणजे तुम्ही त्याला काही नाही सांगितलं ना, तो 1 नेच वाढवतो. ओके, पण आपल्याला काय करायचे, ऑड नंबर पाहिजे. ऑड म्हणजे विषम संख्या, 1 नंबर 3 नंबर. तर मी पहिल्यांदा काय सांगितलं, स्टार्टिंग नंबर माझा 1 आहे आणि अप टू मला 20 पाहिजेत, पण 21 पुढचा नंबर द्यायचा. ओके, आणि प्रत्येक नंबर 1 ने 2 ने वाढव, 1 ने वाढू नको. तर 2 ने आता बघा मला काय मिळणार सांगा, ऑड नंबर्स मिळणार. काय मिळालंय 1 3 5 7 9 असे काय मिळाले ऑड नंबर. याच्यासाठी तुम्ही कितीतरी प्रोग्राम काय करू शकता, लिहू शकता. मला समजा काय पाहिजे 2 पासून नंबर चालू व्हायला पाहिजे, म्हणजे मला इवन नंबर पाहिजे आणि 2 ने वाढणार, म्हणजे 2 4 6 8 वगैरे असे काय मिळणार सांगा मला नंबर मिळेल. बघा मला काय मिळाले, सगळे इवन नंबर मिळाले. क्लिअर, एकदम एकदम इझी आहे. आणि मी सांगतो 5वीतला मुलगा पण हे काय करू शकतो, मुलगा मुलगी जे काय असेल मूल काय करू शकतो सांगा, इझिली समजू शकतो. आणि आपला प्रयत्न काय असणार सांगा, लॉजिक डेव्हलप करायचे आपल्याला. ओके, क्लिअर. तर समजा मगाचाच प्रोग्राम मी परत घेतो. इथे मी काय लिहिलं सांगा 1,11 लिहिले, म्हणजे मला 1 ते 10 नंबर भेटतात. बरोबर आहे. परत एकदा मी रन करून दाखवतो. चालेल, 1 ते 10 नंबर आले. ओके, आता मी काय करणार सांगा, मला टेबल पाहिजे, 5चं टेबल पाहिजे. तर मी काय करणार, मला 1 to 10 नंबर मिळतात ना, 1 into 5 2 into 5 असं केलं की मला काय मिळणार, टेबल मिळणार. मग मी काय करता, मल्टिप्लिकेशनसाठी स्टार नंबर वापरतो आणि त्याच्या पुढे कुठल्या नंबरचं टेबल पाहिजे, 5चं पाहिजे. तर मी काय दिलं, 5चं टेबल बनवलं. काय झालं बघा, 5 10 15 20. ओके, कुठलंही टेबल, कुठलंही समजा मला काय करायचंय, समजा मला 55चं टेबल बनवायचं आहे. ओके, तर मी काय केलं, I into 55, मला 55चं टेबल बनव. ओके, कुठलंही आपण काय करू शकतो, टेबल अशा प्रकारे बनवू शकतो. फक्त इथे काय दिलं सांगा, इथे नंबर आपण काय करतो, चेंज करतो. क्लिअर. आता हेच समजा टेबल आपण समजा पायचं टेबल बघूया. हे मला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पाहिजे. पहिल्यांदा आपण काय करूया, एक सिंपल प्रोग्राम देऊया. मला नंबर पाहिजे ते उतरत्या क्रमाने पाहिजे. आता काय करतो सांगा, चढत्या क्रमाने म्हणजे असेंडिंग ऑर्डरमध्ये. मग मी काय करणार, पहिला नंबर मला 10 पाहिजे, दुसरा नंबर काय पाहिजे मला 9 पाहिजे, म्हणजे 1 ने कमी व्हायला पाहिजे आणि अप टू 1 पर्यंत पाहिजे. मग आपण डिसेंडिंग ऑर्डरने जातो, पाठीमागे जातो. मग एक अगोदरचा नंबर मी इथे घालणार, एक नंतरचा नाही, एक अगोदरचा नंबर, कारण डिसेंडिंग ऑर्डर आहे. मग अशी काय करायचो, त्याच्या पुढचा नंबर द्यायचो इथे. ओके, आणि आपण काय करणार सांगा, इथे डिक्रीमेंट करतो. डिक्रीमेंट म्हणजे काय करतो, कमी करतो. त्यामुळे काय होणार सांगा, इथे आपले जे नंबर मिळणार ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मिळणार. बघा 10 9 8. ओके, इवन तुम्हाला समजा काय पाहिजे, 20 पासून काय पाहिजे 0 पर्यंत ऑड नंबर पाहिजे, ऑड नंबर पाहिजे, इवन नंबर पाहिजे. सॉरी, तर मी काय करणार, इथे डिक्रीमेंट बाय काय करणार, 2 करणार. आपल्याला काय मिळणार, आपल्याला इवन नंबर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मिळणार. कुठलेही नंबर समजा मला काय करायचे, 120 पासून समजा आपण कन्सिडर करूया 50 पर्यंत मला काय पाहिजे, इवन नंबर पाहिजे. तर मी काय केलं, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आणि -2 करतो. आपल्याला बघा 50 पर्यंत म्हणजे 50च्या अगोदर नंबर दिला असता ना, म्हणजे 49 वगैरे दिला असतं तर मला 50 नंबर मिळाला. ओके, बघा मिळालेत आपल्याला. ओके, हे अशा प्रकारे कितीतरी प्रोग्राम तुम्ही काय करू शकता. मी फास्ट जात नाही ना, सगळ्यांना समजेल बहुतेक. ओके, तुम्ही काय करायचं बघा, व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही करून बघायचं. ओके, आणि पहिल्यांदा तुम्हाला काय वाटणार, थोडंसं सिंटॅक्स एरर म्हणजे कुठेतरी म्हणजे टायपिंग मिस्टेक वगैरे तुमचं होणार आहे.
हे व्हायलाच पाहिजे. ओके. तरच आपलं काय होणार सांगा परफेक्ट होणार. आता आपण काय करूया सांगा, की एक काय करूया डिसेंडिंग ऑर्डर मध्ये टेबल लिहूया. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मला काय पाहिजे टेबल पाहिजे. म्हणजे उतरत्या क्रमाने मला पाहिजे पाढा पाहिजे. आणि कुठला पाढा पाहिजे? समजा 27चा पाढा पाहिजे मला. ओके. आता हे नंबर काय करणार सांगा, हे डिसेंडिंग ऑर्डरने येणार. ओके. त्यामुळे काय होणार आपल्याला जो काय मिळणार पाढा तो उतरत्या क्रमाने मिळणार. इथे काय मिळालं बघा, डिसेंडिंग ऑर्डरने टेबल मिळाला. क्लिअर? हे असे तुम्ही खूप ऑप्शन काय करू शकता इथे. हे लूप, याला आपण लूप म्हणतो. ओके. लूप म्हणजे त्या कमांड काय होतात सांगा रिपीट होतात. त्याच्यामध्ये तुम्ही किती कमांड देऊ शकता, एक देऊ शकता आणि देऊ शकता. फक्त काय असायला पाहिजे की प्रिंट कमांड जशी आपण दिले ना त्याच रांगेमध्ये असं असायला पाहिजे. व्हर्टिकली काय असायला पाहिजे ती तिथेच असायला पाहिजे. तर ते लूप मध्ये काय होणार सांगा एक्झिक्यूट होणार. हे आपण डिटेलमध्ये बघणार. हे डेमो आहे म्हणून मी काय करतो थोडंसं तुम्हाला म्हणजे फास्ट फास्ट नाही म्हणत मी आहे ओके आहे. ओके. पण तुम्ही हे करून बघा. ओके. तर जनरली माझा प्लॅन काय आहे बघा, की मुलांचं काय करायचं आहे आपल्याला लॉजिक परफेक्ट करायचं आहे. आणि तुम्हाला माहीत असेल युरेकाबद्दल ज्याने ऐकलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो. आमच्याकडे मुलं 4थी-5वी पासूनच जॉइन होत आहेत प्रोग्रामिंगसाठी. त्यांना आम्ही तुम्हाला कुठलंही असं मोठं हे दाखवत नाहीये. तर जी रिॲलिटी आहे ते सांगतोय, की 4थी-5वीतली मुलं काय करतायत सांगा, चांगल्या प्रकारे कोडिंग शिकतायत. आपण त्यांना डायरेक्टली बाबा एआय शिकूया असं नाही करत आहे. पहिल्यांदा त्यांचं काय करतोय सांगा, की त्यांचं लॉजिक डेव्हलप करतो. आणि एकदा तुम्ही लॉजिक डेव्हलप केलं ना, की मुलं काय करतात, मुलं खूप हुशार आहेत. तुम्ही समजता पालक मुलांना आपल्या कमी लेखत असतात, पण कमी नाही लेखायचं. ते खूप हुशार आहेत. त्यांना फक्त द्या एबीसीडी शिकवा, पुढचं ऑटोमॅटिकली ते काय करतात शिकतात. ओके. जसे आपली मुलं काय होत आहेत बघा, की कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंज वगैरे असतात इंटरनॅशनल लेवलला. त्याच्यामध्ये भाग घेत आहेत. त्यांना आम्ही काय शिकवलंय फक्त पायथॉन शिकवलेलं आहे. बाकी काही शिकवलं नाही. पण त्याच्यावर आधारित त्यांनी काय केलं स्वतः ते डेव्हलप केलेलं आहे. काही मुलांनी काय केलं वेबसाईट डिझाइन केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे ते काय करतात त्याचा वापर करताय. आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. तुमच्या मुलमध्ये सुद्धा ती काय क्षमता आहे. फक्त तुम्ही त्यांना काय द्या सांगा, चान्स द्या. शिकण्याचा चान्स द्या. ओके. आणि दुसरी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही दुसरं कोण पालक घालतो, म्हणजे ह्याला जॉइन होतो म्हणून तुम्ही जॉइन होऊ नका. पहिल्यांदा तुमच्या मुलाशी काय करा, डिस्कस करा. खरोखर बाबा त्याला इच्छुक असेल. कारण मला असे स्टुडंट नको आहेत. कसे सांगा, पैसे दिले म्हणून जॉइन झालेले आहेत, असे विद्यार्थी नको आहेत. ओके. आणि पालकांचा सुद्धा एक महत्त्वाचा रोल लागणार. आपण बाबा काय करतो ह्याच्यावर तुम्ही काय करायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे कितपत त्याला समजतं, तो प्रॅक्टिस करतो का, हे तुम्ही काय करायला पाहिजे, हे करा. मुलांनी गेम खेळण्यापेक्षा मला आवडेल गेम बनवलं. मुलांनी काय करायला पाहिजे, गेम बनवायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय करतोय बघा, तर पहिला जो आपला आहे तो 30 डेजचा 30 डेज म्हणण्यापेक्षा 30 अवर्सचा आहे. पण तो आपण 3 महिने चालणार. म्हणजे आठवड्यातनं 2 दिवसच आपला काय असणार आहे तो कोडिंगचा प्रोग्राम असणार आहे पायथॉनचा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय मिळालं चांगलं वाटलं, तर पुढे आम्ही कंटिन्यू करू शकता. 1 वर्ष पण करू शकता. दुसरा आपण ऑफर काय आहे बघा, की जर तुमचं मूल 8वी, 9वी, 10वी किंवा इव्हन 7वी मध्ये असेल आणि त्याने जर 1 इयरचा कोर्स जॉइन केला, तर पुढच्या वर्षी जी काय म्हणजे 2026 मध्ये जी कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंज जी जशी आपली इस्रो आहे ना, तसं जपानचं जाक्सा आहे. यूएसएचा नासा सगळ्यांना माहीतच आहे. त्यांच्याद्वारे काय केले जाते सांगा, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जो रोबोट आहे, तो कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जावा प्रोग्राममध्ये ॲप बनवायला लागतं. ओके. तर आपल्याला अशी जर मुलं मिळाली, चांगली मुलं मिळाली, तर आपण काय करणार आहे, आपण गेल्या वर्षी तुम्ही ऐकलं असेल, की भारतातनं आमची एकच टीम सिलेक्ट झालेली आणि 54 देशामध्ये आमच्या मुलांनी काय मिळालं सांगा, 6वा नंबर मिळाला. त्याच्यामध्ये जे 2 नंबर असतात ना, त्यांना जाक्सा म्हणजे जपानला जायला चान्स मिळतो. ओके. तर पुढच्या वर्षी माझा प्रयत्न असा असणार आहे, की जी मुलं 1 इयरसाठी माझ्याकडे जॉइन होत आहेत, म्हणजे 9999 पैसे भरून. तर त्याच्यामध्ये पायथॉन त्यांचं असणारच आहे. पण पायथॉन बरोबर सुद्धा आपण कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामसाठी माझा 2 टीम बनवण्याचा काय आहे सांगा प्लॅन आहे. ओके. त्याच्यामध्ये 7वीतली मुलं पण असू शकतील, पण तेवढी ती काय असायला पाहिजे, इंटरेस्टेड असायला पाहिजे आणि त्यांचं लॉजिक थोडंसं काय असायला पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे. तरच ते काय करू शकतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी परफॉर्मन्स देऊ शकतात. ओके. तर हे सगळं झालं पायथॉनबद्दल. ओके. जर तुम्हाला 3 महिन्यामध्ये ट्राय करायचं असेल, तर आपली जी फी आहे ती काय सांगा 2999 एकदाच भरायची आहे. ओके. आणि आठवड्यातनं 2 दिवस असणार आहे. 2 दिवस आपण फिक्स केलेले आहेत. थर्सडे म्हणजे गुरुवार आणि शनिवार आपण काय घेतोय, क्लास घेतोय. गुरुवारी आपण बहुतेक 7:30लाच घेऊयात आणि शनिवारी जो आहे ना, तुम्ही थोडंसं माझं एक काय आहे सांगा,
दुसरं एक मीटिंग चालू झालेली आहे. त्यामुळे मी काय करतो 8 ते 9 घेतोय. ओके. शनिवारी आपला काय असणार आहे 8 ते 9 असणार आहे आणि गुरुवारी आपला 7:30 ते 8:30 असणार. ओके. जर तुम्हाला इच्छुक असाल, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, मुलं आपलं काय एकदम चांगलं हुशार आहे, टॅलेंटेड आहे, तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा माझ्या ह्या प्रोग्राममध्ये जॉइन करू शकता 1 इयर्सचा. ओके. पण त्याच्यासाठी मी म्हणेल की 5वीतल्या नको सध्या तरी. 5वीतल्या मुलांनी काय करू दे सांगा, पहिल्यांदा 3 महिन्यामध्ये काय परफॉर्मन्स आहे तो बघा त्यांचा आणि मग त्यांना आवडत असेल तर पुढे तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. ओके. तर आपल्यासाठी 10 जणांनी मी काय करतो 2 म्हणजे प्रत्येक टीममध्ये 5-5 विद्यार्थी असणार आहे आणि त्यांना आम्ही कीबोर्ड सारख्या प्रोग्राममध्ये किंवा IIT मुंबईचे जे काही प्रोग्राम असतात त्याच्यामध्ये सुद्धा काय मिळेल, मुलांना भाग घ्यायची संधी मिळणार. ओके. आणि काही तुमचे डाउट्स असतील तर तुम्ही काय करा, ग्रुपवर पाठवा. ओके. आपण थर्सडे आणि सॅटरडे क्लास घेतोय. ओके. तुम्ही जर इच्छुक असाल तर फी भरा. माझा जीपे नंबर सगळ्यांकडे आहेच. 9604150589 हा माझा काय जीपे नंबर आहे. तिथे तुम्हाला एकतर भूषण नाव दिसतं, नाही तर बहुतेक रामचंद्र म्हणून ते दिसतं. ओके. त्याच्यावर जर तुम्ही इच्छुक असाल तरच हे करा. काय करा, पे करा आणि जॉइन व्हा. ओके. चला, थँक यू.